मंदिरामध्ये आल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी काचेमध्ये मोठ्या आकाराच्या कोल्हापुरी चांबड्यांच्या चपला आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात। नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण। मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहुल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मंदिर पाहिलं, तर आजही आपण एका अशाच वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला भेट देणार आहोत। तर त्या मंदिराचं नाव आहे श्री वेतोबा मंदिर। हे मंदिर वेंगुर्ला आणि शिरोडा यांच्या मधोमध आरवली या ठिकाणी हे मंदिर आहे। या मंदिराचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या मंदिरात जे भाविक येतात तर या ठिकाणी आल्यानंतर या देवाला ते चप्पल अर्पण करतात। या व्यतिरिक्त या देवाला केळी आवडते, म्हणून या देवासमोर केळ्यांचा घड सुद्धा ठेवला जातो। चला तर मग या देवाला चप्पल अर्पण करण्यामागचा नेमका उद्देश काय आणि इतिहास काय हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि हे मंदिर सुद्धा आपण पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपल्या एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ सोडून पहा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला मित्रांनो, वेळ झाला होता, श्री वेतोबा मंदिर पाहूया। तर मित्रांनो, आता आपण निघालोय वेंगुर्ल्यावरून। तर आपल्याकडे आहे स्कूटी। वेंगुर्ल्यापासून त्या मंदिराचं जे अंतर आहे ते साधारण 15 किलोमीटरचं आहे। वेंगुर्ला आणि शिरोडा यांच्या मधोमध आरवली या ठिकाणी वेतोबा देवाचं मंदिर आहे। तर रस्त्याने जात असताना सुद्धा तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। तुम्ही कोकणामध्ये कुठेही जर गेलात तर तुम्हाला असा नयनरम्य निसर्ग अनुभवायला मिळतोच। तर मित्रांनो, जवळपास 15 किलोमीटर प्रवास करून फायनली आपण या मंदिरासमोर पोहोचलेलो आहे। तर रस्त्याच्या बाजूलाच ही भव्य अशी कमान या मंदिराची आपल्याला दिसते। तर तुम्ही वरती बघू शकता, श्री गणेशाची मूर्ती आहे कमानांच्या वरती। वेंगुर्ल्यापासून 15 किलोमीटर अंतरावर हे देव वेतोबा मंदिराचं ठिकाण आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये माडाची झाडे आपल्याला दिसतात, त्यामुळे हे मंदिर आणखीनच सुंदर दिसायला लागतं। या मंदिराच्या बाहेर केळ्यांची घडे असणारी आपल्याला अनेक दुकाने पाहायला मिळतात, कारण देव वेतोबाला केळ्यांचा घड नैवेद्य म्हणून दिला जातो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरापैकी एक म्हणजे वेंगुर्ला येथील आरवली गावातील श्री वेतोबा मंदिर। हे मंदिर वेंगुर्ल्यापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि रेडीचा जो गणपती आहे त्या मंदिराकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूलाच हे भव्य असं वेतोबाचं मंदिर आहे। विजयनगर हिंदू साम्राज्याच्या काळात हे ठिकाण हरवल्ली म्हणून ओळखले जायचे। कालांतराने त्याचे नाव बदलून आरवली असे झाले। हर या शब्दाचा अर्थ म्हणजे शिव आणि वल्ली या शब्दाचा अर्थ म्हणजे वस्ती असा होतो, म्हणून हरवल्लीचा अर्थ शिवाचे निवासस्थान असलेले गाव असा झाला। खूप दूरदूरून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात। तर आजही काही भाविक आपल्याला दिसतात, थोडीशी गर्दी आहे। तर चला मग आतमध्ये जाऊया। कार्तिकी नैवेद्य घेऊन उभी आहे देवाला देण्यासाठी। तर चला मग दर्शन घेऊया आणि दर्शन घेत घेत आपण या मंदिराचा थोडासा इतिहास आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, 17व्या शतकामध्ये सिद्धभूमिया नावाच्या नाथपंथाच्या एका संताने हरवल्लीच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला। कर्नाटकातून येथे आलेल्या या योगींनी सात खानाची डोंगरी नावाच्या निर्जन टेकडीवरील जंगलात प्राचीन वेताळ देवतेची पूजा केली। त्यानंतर त्यांनी ती देवता मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करून स्थापित केली, जिथे आज आपल्याला पाहायला मिळत आहे। असे म्हटले जाते की श्री भूमिया यांनी 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आरवलीच्या मंदिराची स्थापना केली। नोंदीवरून असे सूचित होते की सध्याचे जे मंदिर आहे इसवी सन 1660 मध्ये बांधले गेले, तर पुढील सभामंडप सुमारे 1892 ते 1900च्या दरम्यान जोडण्यात आला। 17व्या शतकामध्ये उदयास आलेले हे मंदिर हळूहळू श्री वेतोबा देवस्थानापासून विकसित होऊन
सध्याचे श्री देव वेतोबा संस्थान आरवली बनले गेले. आता आपण आलोय या मंदिराच्या भव्य अशा सभामंडपामध्ये. सभामंडपामध्ये आल्यानंतर इथल्या ज्या भिंती आहेत त्या भिंतींवरती आपल्याला विष्णूचे जे अवतार आहेत ते अवतार रेखाटलेले पाहायला मिळतात. या मंदिराचा जो नगारखाना आहे तो 3 मजली आहे आणि गर्भगृह जे आहे ते 2 मजली आहे. मुळात आरवली वेतोबा मंदिर हे वेताळाला समर्पित होते. नंतर आदरपूर्वक बा हा प्रत्यय जोडला गेला, त्यामुळे वेताळाचे वेतोबा असे नामांकन झाले. श्री देव वेतोबा हे अरबी समुद्राच्या पायथ्याशी वसलेल्या आरवली या निसर्गरम्य किनारपट्टीवरील गावाचे संरक्षण म्हणून दैवत आहे. गावकरी या देवाची गावांचे राखणदार म्हणून पूजा करतात. हे मंदिर स्थानिक समाजाची समृद्धी, उत्कृष्ट अभिरुची आणि गाढ भक्ती दर्शवते. गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर वेतोबाची 9 फूट उंचीची सावळी मूर्ती आपल्या समोर दिसते. ही मूर्ती पंचधातूची आहे. परंपरेनुसार 17व्या शतकाच्या सुरुवातीला श्री वेतोबाची मूळ मूर्ती जवळच्या डोंगरावरून आणली गेली होती. ती फणसाच्या लाकडापासून कोरण्यात आली होती. ती मूर्ती दर 100 वर्षांनी बदलावी लागत असे, त्यामुळे कालांतराने ही मूर्ती पंचधातूची बनवण्यात आली. सध्याची जी समोर मूर्ती आहे ती पंचधातूची आहे. पूर्वी देव वेतोबाची जी मूर्ती होती ती फणसाच्या लाकडाने बनवलेली होती. त्यामुळे इथले जे स्थानिक लोक आहेत ते इथलं जे घराचं बांधकाम आहे किंवा इतर जे काम आहेत ते करत असताना फणसाच्या लाकडाचा वापर करत नव्हते. एका अनोख्या परंपरेनुसार नवस म्हणून या देवाला केळीचे घड अर्पण तर करतातच, त्यासोबत कोल्हापुरी चांबड्याच्या चपला सुद्धा या देवाला अर्पण करतात. त्याचं महत्त्व असं आहे की स्थानिकांचा असा विश्वास आहे, आजही देव वेतोबा हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी घेऊन गावात फिरतात आणि आपले ते रक्षण करतात, या वस्तीचे रक्षण करतात. रात्रभर ते गस्त घालताना अर्पण केलेल्या याच चामड्याच्या कोल्हापुरी चपला त्या पायात घालून आपलं ते रक्षण करतात. तर या ठिकाणी बोर्ड देखील आहे. तर या कपाटात ज्या ठेवलेल्या चप्पल आहेत ते 100 ते 150 वर्षापूर्वीचे आहेत. तर बघू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या चपला ज्या आहेत या चपलाची झीज सुद्धा झालेली आहे, म्हणजे या चपला वापरण्यात आल्यात. देव वेतोबा या चपला वापरतात, त्यामुळे या चपलांना झीज येते असा विश्वास भाविकांमध्ये आहे. तुम्ही बघू शकता चपला आपल्याला झरलेल्या सुद्धा दिसतात, जसं की कोणीतरी वापरलंय. आणि विशेष म्हणजे या चपला ज्या आहेत या कोल्हापुरी चामड्याच्या चपला आहेत आणि या चपलांचा जो आकार आहे खूप मोठा आकार आहे. त्यामुळे इथे येणारे जे भाविक आहेत ते आपली मनातली इच्छा बोलून या ठिकाणी या देवाला या चामड्याच्या चपला अर्पण करतात. तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि जागृत असं हे देवस्थान आहे. नक्कीच एक वेळ तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहली की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.